काय तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये केळी टाकून हा पौष्टिक पदार्थ घरी बनवला आहे का? एकदा जर बनवला ना तर बाहेरून तुम्ही परत विकत आणणारच नाही. इतका चविष्ट बनतो आणि लहान मुलांना तर फारच आवडणार आहे. सर्वात अगोदर तर एक केळ घ्यायचं. तर केळ व्यवस्थित बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि याला मॅश करून घ्यायचं. किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा ही केळी फिरवून पेस्ट बनवून घेऊ शकता. आता एका बाउलमध्ये आपल्याला 1.5 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा, मॅश केलेली सर्व केळी घालायची, थोडासा चवीनुसार गूळ घालायचा. सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं करत दूध घालायचं आणि याचं मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं. टोटल इथे आपण 1.5 वाटी दूध वापरलेलं आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचं. आणि पहा, अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, मिक्स करायचं. एका डब्यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचा. आता यामध्ये थोडासा सोडा घालायचा, वरून दूध घालायचं आणि मिक्स करायचं. तयार केलेलं मिश्रण लगेचच बटर पेपर लावलेल्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं. अगोदरच कढई प्रीहीट करून घ्यायची. त्यामध्ये डबा ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि 40 मिनिटं बारीक गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती याला शिजवून घ्यायचं. 40 मिनिटामध्ये मस्त आपला हा गव्हाच्या पिठाचा केक शिजून तयार होतो. आता लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, कट करून घेऊया. अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि चविष्ट घरच्या घरी पौष्टिक आपला केक तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा.